आणखी एक महत्त्वाची बातमी, उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मोहिते पाटील आणि मी एकत्र यावं असं पवारांना वाटतं, असं उत्तम जानकर म्हणाले। काही दिवसांपूर्वी उत्तम जानकरांनी फडणवीसांची देखील भेट घेतली होती। शरद पवारांसोबत बैठक केलेली आहे आणि खास ही बैठक जी होती ती उत्तम जानकरांना सोबत घेण्यासंदर्भातली बैठक। काय नेमकी बैठकीमध्ये चर्चा? आम्ही आमच्या दोघांच्या भूमिका साहेबांपाशी मांडल्या आणि त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही आम्ही आणि जानकर साहेबांच्या गटाने कसं एकत्रित राहावं, भविष्यात कसं काम करावं या बाबतीत मार्गदर्शन केलंय। जानकर साहेब, काय तुम्ही सोबत होतात, काय निर्णय घेतला? कारण 2 दिवसांपूर्वी तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, आज शरद पवारांची भेट घेतायत, निर्णय मात्र तुम्ही कुठलाही घेताना अजून दिसत नाही। आमचा निर्णय मात्र 19 तारखेला नक्की होणार आहे आणि कार्यकर्ते निर्णय घेणार आहेत। नेते मंडळींनी बोलवलं, त्यांचा मान सन्मान राखावा लागतो। काही मती केलेल्या असतात अडचणीच्या काळामध्ये। नेते मंडळी पवारसाहेबांच्या बरोबर नसलो तरीही पवारसाहेबांकडे काय कामानिमित्त यावं लागतं, फडणवीस साहेबांकडे जावं लागतं आणि तुम्ही याच म्हणल्यानंतर जावंही लागतं। त्या ठिकाणी आमच्या सोबत राहावं असं प्रत्येक पक्षालाही वाटत राहतं। जसं बाळराजेंनी एक उमेदवारी संदर्भात पुढचा आमदार माळशिरसमधील आमदार असणार आहे, त्या दृष्टिकोनातून ही वाटचाल असणार आहे? नाही, निश्चितपणानं आमच्या संपूर्ण तालुक्याला असं वाटतं की मोहिते पाटलांनी खासदार व्हावं आणि आमच्या गटाचा आमदार असावा, ही भूमिका निश्चितपणानं कार्यकर्त्यांची आहे। त्यासाठीच हा 40 वर्षाचा संघर्ष आपण संपवावा, विकासाचं राजकारण करावं। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी।